वंदन करतो। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनाही नतमस्तक होतो। मुलांनो, आज 26 जानेवारी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलात, सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिलात। या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रथमतः मी सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो, तुमचे स्वागत करतो। चालक कमिटी, व्यवस्थापन कमिटीच्या सर्व सदस्यांच्या वतीने तुमचे स्वागत करतो। आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 रोजी। अनेक थोरवीरांनी या देशासाठी आपली प्राणाची आहुती दिली आणि त्याच्यानंतर मग भारतीय घटना लिहिण्यात आली। त्या घटनेचे जनक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटनेचे जनक होते आणि ही घटना अंमलात आणण्यासाठी एवढी आपली राज्यघटना एवढी मोठी आहे की ही घटना लिहायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या घटनेला लागले आणि मग नंतर 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान अंमलात आलं आणि खऱ्या अर्थाने आपल्याला लोकशाही मिळाली। मंडळी, वेळ झालेला आहे मुलांनो, आता जास्त काही बोलणार नाही। खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर शाळेची प्रगती चांगल्या पद्धतीने चाललेली आहे। आताच तुम्ही सर्वांनी भाषण केली, त्याच्यातूनच लोकांना समजलंय जिल्हा परिषद शाळा आपली कुठेही कमी नाही। आज जिल्हा परिषद शाळेमध्ये पाहायला गेलं तर सर्व वस्तू आपण उपलब्ध करून दिलेली आहेत, कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही। असं चांगले नियोजन आपण इथे केलेलं आहे। लहान लहान मुलांसाठी आता सरांनी सांगितलं कमीत कमी 80,000 ते 1 लाखाची वस्तू, रोबोटिक गेम असो, अन्य बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या असो, जेणेकरून मुलांची बुद्धिमत्ता कशी वाढेल याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलेलं आहे। आणि पुढच्या वर्षापासून जसं सांगितलं की सीबीसी बोर्ड पॅटर्न आपल्या रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्व चालवणार आहे। त्या अर्थानं पाहायला गेलं तर आजही आपण पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून इंग्लिशची सुरुवात केलेली आहे गेल्या वर्षीपासून। आज ही छोटी छोटी मुलं तुम्ही बघा, प्रत्येक इंग्लिश विद्यार्थी आणा इंग्लिश शाळेतला आणि आपली पहिलीची मुलं उभी करा, दुसरीची मुलं उभी करा, मुली उभी करा। खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने पुस्तक वाचन करता येईल, चांगल्या इंग्लिश शब्दांची ओळख करता येईल, या गोष्टीचा पूर्ण समाधान वाटतो। आताची पोटं सर्व सारखी नाहीत, कोण जास्त शिकतो, प्रत्येकाच्या विद्यार्थ्याची जी बुद्धिमत्ता आहे त्या पद्धतीने घेण्याची क्षमता असते, पण शिकलं पाहिजे। जर तुम्ही शिकाल तर या देशामध्ये टिकाल, कारण हे स्पर्धेचं युग आहे। स्पर्धेच्या युगामध्ये चालत असताना अनेक स्पर्धा परीक्षा आहेत आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये आपले सर्व शिक्षक आतुरतेने एकदम चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहेत। आरटीएस परीक्षा असो, स्कॉलरशिप असो, मंथन परीक्षा असो, नवोदय परीक्षा असो, या सर्व परीक्षेचं ज्ञान आपल्या मुलांना मराठी शाळेमध्ये मिळत आहे। तुम्ही बघा, इंग्लिश शाळेमध्ये ह्या गोष्टी जास्त शिकवल्या जात नाहीत, इंग्लिश टू इंग्लिश बस, बाकी ह्या गोष्टी शिकवल्या जात नाहीत। आणि मग खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षेमध्ये जो विद्यार्थी घडतो तो जिल्हा परिषद शाळेचाच घडतो। स्पर्धा या जगामध्ये स्पर्धा खूप मोठी आहे, तुम्ही शिकलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही शिकाल, या शाळेचं नाव वैभव मोठे कराल, तेव्हा खऱ्या अर्थाने आम्हाला समाधान वाटेल, आमच्या शिक्षकांना समाधान वाटेल, आमच्या कमिटीला समाधान वाटेल, आमच्या ग्रामस्थांना समाधान वाटेल की माझ्या जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी हा चमकलेला आहे, चांगल्या शासकीय एका पदावरती काम करत आहे, त्याचा सार्थ अभिमान आम्हाला तेव्हा वाटेल। आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जास्त वेळात वेळ काढून पूर्ण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, पुनश्च एकदा मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो, आभार मानतो आणि धन्यवाद।